मुंबई क्राईम ब्रांच युनिट 12 कडून नकली दूध प्रकरणामध्ये कारवाई। 10 लाख रुपयांचे नकली दूध जप्त। अमूलच्या नावानं नकली दूध विकलं जात होतं। नकली दूध बनवणारे गोदाम सील। 4 आरोपी अटकेत। मुंबईच्या मालाडमधील ब्लिंकिटच्या गोडाऊनवर एफडीएची धाड। एफडीएकडून मालाडमधील ब्लिंकिट गोडाऊनचा परवाना रद्द। मालाडमधील गोडाऊनमधून ब्लिंकिटला आता अन्न आणि साहित्य पुरवता येणार नाही। पुण्याच्या चाकण एमआयडीसीमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरासाठी हालचाली। एमआयडीसीमधील खड्डे, वाहतूक कोंडीमुळे उद्योजक स्थलांतराच्या तयारीत। 1000 कोटींच्या उलाढालीला फटका बसणार। 4000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता। मुंबईतल्या डोंगरी पोलिसांकडून बिबट्याची कातडी विकणाऱ्या तरुणाला अटक। आरोपीकडून 30 लाख रुपयांची बिबट्याची कातडी जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। मध्य रेल्वेनं भंगार विक्रीतून 200 कोटी रुपये कमावले। यंदा भंगार विक्रीच्या उत्पन्नामध्ये 76.94% लक्षणीय वाढ। भंगार विक्रीमधून 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची सर्वात जलद कामगिरी। पुण्यामधल्या सातारा रस्त्यावरील मेट्रोच्या भुयारी मार्गिकेसाठी 139 झाडांची कत्तल होणार। या झाडांच्या बदल्यामध्ये 3449 झाडं लावण्याचा निर्णय। पुण्याच्या कात्रज ते नवलेपूर रस्त्यावर 10 फूट लांबीचा मोठा खड्डा। खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला।